हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंनी असं भाष्य केलं नसतं तर बरं झालं असतं. ठाकरे गोऱ्हे वादावरती शरद पवारांचे गोऱ्हेंना खडे बोल. मी कुणाचा सत्कार करायचा यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागणार का? एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरनं पवारांनी टोचले संजय राऊतांचे कान. आत्मसन्मान असलेली व्यक्ती मंत्रिपदावर राहणार नाही, मात्र नैतिकता आणि यांचा काही संबंध असल्याचं दिसत नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांची टिप्पणी. साहित्य संमेलनात सर्वांनी मर्यादा पाळाव्यात, तर नीलम गोऱ्हे ठाकरेंच्या पक्षात होत्या त्यामुळे आरोपांबाबत त्यांनाच कल्पना. देवेंद्र फडणवीसांचा टोला. नीलम गोऱ्हेंनी नाक घासून माफी मागितली तरी आता सुट्टी नाही. गोऱ्हेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार सुषमा अंधारेंचा घणाघात. मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा. 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेलाही स्थगिती. कुणी नाराज झालं तरी आरोप असलेल्या ओएसडींना मान्यता देणार नाही. ओएसडींच्या नियुक्तीवरनं फडणवीसांचे खडे बोल. डोंबिवलीमधील अनधिकृत बांधकामांचा आका ठाण्यात बसतोय. मनसेचे माजी आमदार राजू पाटलांचा गंभीर आरोप, तर गणेश नाईकांच्या जनता दरबारातही डोंबिवलीचा मुद्दा उपस्थित. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेसह टोळीवर मकोका. गुंड गजा मारणेला अटक, तर 2 आरोपी अद्यापही फरार. नवी मुंबई सायबर सेलकडनं युट्यूबर रणवीर अलाहाबादियासह आशिष चंचलानीची 2.5 तास चौकशी. चौकशीचा तपशील गुलदस्त्यात.